चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली या भागामध्ये अंधारी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलता। त्याच्यामुळे हजारो हेक्टर शेती हे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे या भागात नुकसान झालं असल्याचे चित्र दिसत आहे। हे धानचे पराठे आहे, या धानचे पराठे पूर्णपणे पुरामुळे हे पूर्ण नष्ट झाल्याचे चित्र दिसून येत आहे। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काकडी देखील लावण्यात आली होती, परंतु तेही पूर्णपणे वाहून गेल्याचे चित्र दिसून येत आहे। एक ते 2 दिवसामध्ये ही पूर्ण काकडीचं पीक या ठिकाणून काढण्यात येणार होतं, परंतु तोही पूर्णपणे वाहून गेल्याचे चित्र दिसून येत आहे। हा पूर्ण जे शेत आहे हा कन्नाके परिवाराचे शेत आहे। 5 एकर हे शेती आहे। एक मच्छीचा गड्डा देखील होता, त्यामध्ये मच्छी पालन देखील यांनी केलं होतं, परंतु तेही पूर्णपणे वाहून गेले। मच्छी देखील वाहून गेल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। एक विदारक चित्र आपल्याला या भागात दिसून येत आहे। ज्या पुरामुळे जो शेतकऱ्याला फटका पडत आहे, हा पूर्ण फटका या ठिकाणी दिसून येत आहे। आपल्यासोबत इथले शेतकरी जे कन्नाके आहेत त्यांच्याशी जाणून घेऊ नेमका काय नुकसान झालं, काय समस्या। काकडी आता तोडणार होतो सोबत ते संपून गेली पुरी, म्हणजे पुराण घेऊन गेला पूर्ण। धानही गेला, पराठी गेली, मच्छीचा खड्डा होता तोही फुटून गेला, पुरा नुकसान होऊन गेलं माझा। 4-5 लाखाचं नुकसान झालं। आपल्यासोबत त्यांची मुलगी आहे। तर तुम्ही सांगा किती नुकसान झालं, काय परिस्थिती होती कालची या ठिकाणी। कालच्या पुरात बहुत सारा पाणी होता, गावाजवळ पाणी आलता। काकड्या पूर्ण आता कुंठा सगळ्यातच वाहून गेले, मच्छी गड्डा पण वाहून गेला। आता आम्हाला आता बहुत नुकसान झालं आहे। तर आपण बघितले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान या भागातल्या शेतकऱ्याचे झालं आहे। आपण ज्या शेतकऱ्याकडे आलो आहोत त्यांचे आपण बघितलं असेल तर 5 एकरामधलं पूर्ण पीक नष्ट झाल्याचे चित्र दिसून येत आहे। असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे। कॅमेरामॅन साईसह मी निलेश ढाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।